नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. अर्थातच मी कांबळे संदीप. आजचा व्हिडिओ कुठल्या अपडेटसाठी नाही, तर तुमच्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे. खूप मुलांची इच्छा होती. माझ्याकडे बरेच कॉल्स, पर्सनल मेसेज आलेत की सर पसंतीक्रमावर व्हिडिओ बनवा, चॉईस नंबर. तेच चॉईस नंबर जे केसरकर साहेब आजपर्यंत सांगत आले. पोर्टलला जावं लागतं, चॉईस नंबर द्यावा लागतो. तोच चॉईस नंबर अर्थातच पसंतीक्रम. या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये आता तसं माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे. जर लॅपटॉप असतं तर कसं पसंतीक्रम जनरेट होतात, ते पूर्ण संकेतस्थळ कसं असते काय नाही या संदर्भात माहिती दिली असती मी डेमो दाखवल्यासारखं. पण एक तुम्हाला सेंट्रल आयडिया येऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही संकेतस्थळावर गेल्याच्या नंतर जी तिथे कमांड येईल त्याच्यानंतर तुमच्या मनात असलेले प्रश्न काय असतील पसंतीक्रम देताना, आणि त्यासाठी घ्यायची काळजी किती महत्त्वाची आहे. तुमचा एक पसंतीक्रम चुकला तर अक्षरशः चांगले मार्क्स असणाऱ्या मुलांचा जो स्वतःचा जिल्हा आहे तो सुद्धा मिळणार नाही. म्हणजे पसंतीक्रम हे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे तुम्ही परीक्षा देऊन निकाल लागलाय ते तुमचे मार्क जेवढे महत्त्वाचे आहेत, निकाल जेवढा महत्त्वाचा होता, परीक्षा जेवढी महत्त्वाची होती, अगदी तेवढंच महत्त्वाचं पसंतीक्रम आहे. कारण या पसंतीक्रमावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ न लावता कदाचित हा व्हिडिओ अर्धा घंट्याचा असू शकतो. कुठेच स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अनवॉन्टेड गोष्टी या ठिकाणी टाळणार आहे मी, आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच या ठिकाणी सांगणार आहे. होऊ शकते 2 भागामध्ये हा व्हिडिओ तयार होईल. तर महत्त्वाचं सगळ्यात अगोदर मी आता नोट्सच तयार केलेले आहेत मित्रांनो, त्यामुळं नोट्स वाचून दाखवतो स्वतःच. सगळ्यात अगोदर घ्यायची काळजी काय, तर पसंतीक्रम कोणाला येतील. पवित्र पोर्टलवर ज्या मुलांनी नोंदणी केले, अर्थात सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, असे 1,65,000 मुलांना पसंतीक्रम द्यायचे असतात. त्याच्यामध्ये ज्याला 0 ते 186 मार्क टेटमध्ये आहेत अशा सगळ्यांनी ते पसंतीक्रम देऊ शकतात. तुम्हाला वाटायचं की बाबा एखादा 0 मार्क्स आहेत, 1 मार्क आहेत, मग ते पसंतीक्रम येईल का नाही, देणार की नाही, तर असं नाही आहे. तुम्हाला पसंतीक्रम येतील, ते पसंतीक्रम द्यायचे आहेत. जर समजा तुम्हाला 186 मार्क आहेत, 185 मार्क आहेत आणि तुम्हाला पसंतीक्रम द्यायचंच नाही, किंवा तुमच्याकडे नोकरी आहे, किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं नाही, ऑप्टिंग आउट सारखं तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही पसंतीक्रम देऊन एखाद्या बेरोजगार ज्याला काटावर असणार आहे त्यांची नोकरी हिसकावून घेऊ नका. माझे विनम्रपणे आव्हान आहे. तुमच्याकडे खरंच नोकरी असेल आणि तुम्हाला शिक्षकी पेशामध्ये खरंच यायचंच नसेल तर ती जागा गोठवू नका पसंतीक्रम देऊन, कारण ती पसंतीक्रम तुम्हाला येणार आहे आणि ती जागा रिक्त राहणार आहे. त्यामुळे तशा ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम देणं टाळा. सगळ्यात अगोदर सांगतो मी. आता हे पसंतीक्रम किती भागात येतील, तर हे पसंतीक्रम तुम्हाला आपल्या जे काही जाहिराती आल्याच्या नंतर खूप लवकर जाहिराती येणार आहेत. अर्थात उद्या पसंतीक्रम त्या जाहिराती आल्याच्या नंतर संकेतस्थळावर एक पसंतीक्रम त्या ठिकाणी द्यायचे असतात, जनरेट होतात. तर ते 2 भागामध्ये येतील. कसे येतील, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू, अशा 2 भागात येतील. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये काय असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नपाच्या शाळा असतील, नंतर मग मनपाच्या शाळा असतील, किंवा मग खाजगी संस्था असतील ज्यांनी मुलाखत हा ऑप्शन निवडला नाही, किंवा मुलाखतीला त्या शाळा दिलेल्या नाहीत, विना मुलाखत, अर्थात टेटच्या गुणवत्तेवर त्यांची निवड करणार आहे. या अनुषंगाने असे विना मुलाखतीमध्ये ते सगळे ऑप्शन जनरेट होतील. त्याच्यात कटक मंडळी पण आली जर जागा आली तर. मग विना मुलाखतीमध्ये कोणती येतील, तर त्याच्यामध्ये विना मुलाखतीमध्ये खाजगी संस्था येतील. सगळे खाजगी संस्था ज्याची मुलाखत होईल. मुलाखतीचं जे प्रमाण आहे ते 1:3 असेल. त्या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम दिल्याच्या नंतर तिथे जर तुम्हाला तो चॉईसनुसार तुम्हाला जर संस्था आल्या तर तिथे एका जागेसाठी 3 उमेदवाराला त्या ठिकाणी बोलवलं जाईल. आता या खाजगी संस्थेच्या संदर्भात दुसऱ्या भागामध्ये मी बनवेल व्हिडिओ,
ते कसं द्यायचं काय नाही ते. खाजगी संस्थांच्या त्याच्यामध्ये पण भाग असतात. एक जे काही शाळेला अनुदान असते, ॲडेड म्हणून असते, जे अनुदानित असतात, अनॲडेड असते, विना अनुदानित असतात. त्याच्यामध्ये काही टक्केवारीमध्ये असते, 20%, 40%, 60% असे अनुदान असतात. अशा संस्थांना द्यायचं का पसंतीक्रम? तर नसल्यापेक्षा असलेलं बरं म्हणून त्या ठिकाणी द्यायचं. अनॲडेड जे काही संस्था असतात किंवा पर्सेंटेजमध्ये 10-20% अनुदान असतात त्यामुळे. नंतर पसंतीक्रम देताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक ठरवा की तुम्हाला ज्या जिल्ह्यात जायचंच नाही अशा ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम सुरुवातीला देऊच नका. तुम्हाला जायचंच नाही ना, तर मग तिथे पसंतीक्रम देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंच नाही तिथे पसंतीक्रम द्यायचं नाही. का? तर येणाऱ्या काळामध्ये आंतरजिल्हा बदली ही बंद झालेली आहे आणि तिथे जायची काही म्हणजे जरी तुमच्या मनात आलं की आपण तिथे जाऊन पसंतीक्रम द्यावं तर हे टाळा. असं काहीतरी थोतांड करू नका. तुम्हाला अगोदर ठरवा खाजगी संस्थेवर जायचं आहे का जिल्हा परिषद या संस्थेवर जायचं. खाजगी संस्थेवर जायचं असेल तर तिथले पसंतीक्रम द्या, किंवा खाजगी संस्थेवर तुम्हाला जायचंच नाही, तुम्हाला चांगले मार्क येतात तर तिथले पसंतीक्रम देऊच नका. किंवा जर तुम्ही इकडेही नाही तर तिकडेही नाही असं जर तुम्ही असाल तर सगळेचे सगळे पसंतीक्रम द्या. कारण तुम्हाला पसंतीक्रम हे 0 ते 86 186 मार्क असणाऱ्या उमेदवाराला सगळेचे सगळे आस्थापना पसंतीक्रमाला येतील. मग ते किती आस्थापना असतील? 535 पेक्षा जास्त आस्थापना असू शकतात. म्हणजे 535 पेक्षा आस्थापना जास्त म्हणजे काय काय? आस्थापना म्हणजे काय? तर जिल्हा परिषद 1 आस्थापना झाली, नफा 2 आस्थापना झाल्या, खाजगी संस्थांच्या 3 आस्थापना झाल्या, महानगरपालिका 4 आस्थापना झाल्या, कटक मंडळ 5 आस्थापना झाल्या, खाजगी संस्थांच्या सगळ्या म्हणजे आस्थापना झाल्या. BMC 1 आस्थापना आहे, त्याच्यात रयत शिक्षण संस्था एक आस्थापना आहे, किंवा अजून कुठलीही खाजगी संस्था. अशा 535 आस्थापना त्या ठिकाणी असतील. एवढे तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. तुम्ही सगळ्या ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकता. आणि तुम्हाला जर जास्त मार्क असतील आणि तुमच्या जिल्ह्यात एक जरी जागा असेल तर पसंतीक्रम देताना त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पसंतीक्रम द्यायचं. एक जरी जागा म्हणतोय मी, एकही जागा असेल तुमच्या जिल्ह्यात तर सगळ्यात अगोदर तुमचा जिल्हा पसंतीक्रम द्या. असं ठरवत आजूबाजूच्या परिसरात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जागा येतात त्या त्या जिल्हा परिषदेची पसंतीक्रम असं उतरत्या क्रमाने देत चला. जसं की आता माझा नांदेड जिल्हा आहे तर मी पसंतीक्रम देताना काय देईल? एक जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये SCची 1 जागा असेल तर मी नांदेड जिल्हा अगोदर देईल, नंतर मग हिंगोली देईल. म्हणजे माझ्या आजूभोवताली जे काही जिल्हे आहेत ते अगोदर देऊन घेईल मी. कारण त्या ठिकाणी माझी संधी जर निर्माण होत असेल तर मी तिथले देईल. मी म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गृहीत धरा. असं म्हणू नका की तुम्हाला कमी मार्क्स असेल मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यात द्याल तर मग तुम्ही तिथं कसं लागाल. फॉर एक्झाम्पल द्या तुम्ही. मी लागेल की न लागेल माझं दुय्यम बाब आहे. मी लागणार नाही हे प्राथमिक बाब आहे. लागल हे दुय्यम बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे उमेदवार मागासवर्गीय आरक्षणात येतात किंवा समांतर आरक्षणात येतात अशा मुलांनी कोणत्यातरी जिल्ह्यामध्ये आपल्या प्रवर्गाच्या जास्त जागा आहेत मग तिथे एकदम अगोदर सुरुवातीला पसंतीक्रम द्यायचा म्हणजे तिथं आपलं सिलेक्शन होईल. अशा गोष्टी टाळा. किंवा इतर कुठल्याही प्रवर्गाची, EWS असो, खाजगी खुल्या प्रवर्गाचे असो, कुठल्याही प्रवर्गाचे एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर जास्त जागा दिसतील आणि त्या ठिकाणी मी जर पसंतीक्रम दिलं तर मी तिथं लागेल, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण शिक्षक भरती ही केंद्रीय पद्धतीनं निवड त्या ठिकाणी होत असते. शिक्षक भरती म्हणजे पोलीस भरती नाही की बाबा या जिल्ह्यामध्ये लय जागा आहे तर मी तिथं जातो, फॉर्म टाकतो, ग्राउंड मारतो, परीक्षा देतो, मग तिथं कोणीच येणार नाही, माझी लेखी चांगली आहे, माझं ग्राउंड चांगलं आहे, त्या ठिकाणी कोणी येणार नाही तर मग माझं सिलेक्शन होईल. असं नसतं. केंद्रीय पद्धतीने निवड असते. त्यामुळं जास्त जागा आहेत म्हणून तिथं तुम्ही पसंतीक्रम देऊ नका. हे सूचना, सर्वसाधारण सूचना आहे तुमच्यासाठी. मी स्वतःला प्रश्न तयार केलेत रात्री आणि उत्तर मीच सांगते तुम्हाला. म्हणजे तुमच्या मनात हे प्रश्न येणार आहेत या कारणानं. सायन्स मॅथवाल्या विद्यार्थ्यांना जाहीरपणे आव्हान आहे. तुम्हाला किती मार्क आहेत हा विषय महत्त्वाचा नाही. तुम्हाला कितीही मार्क असू द्या, विशेष करून मागासवर्गीय उमेदवार
SC ST OBC सगळे SBC NT या सगळ्या उमेदवारांना सूचना, तुम्हाला जर कमी मार्क असले तरीही तुम्ही लागणार आहेत, तुमच्या तशा जागा आहेत. त्यामुळं तुम्ही 2 डिजिट जरी जागा असतील तर तुम्ही जिल्हा निवडताना हा स्वतःच्या जिल्ह्यापासून निवडा. कारण फॉर एक्झाम्पलमध्ये उदाहरण देतो तुम्हाला, SC प्रवर्गाची एक महिला होती गेल्या वेळेस 2017ला, 2 नंबरच्या चॉईस नंबरवर लागली. 2 डिजिट नंबर होते, मार्क्स होते तिचे 90-92 काहीतरी, 2 नंबरच्या पसंतीक्रमवर लागली. विचार करा या गोष्टीवरून तुम्ही, तुमचा पसंतीक्रम 1 आणि 2, 3 नंबरचा किती महत्त्वाचा असते. त्यामुळे उगाच जागा जास्त आहेत मग तिकडे इकडे देऊन 1, 2, 3, 4 नंबर पण देऊ नका. सायन्स मॅथवाले लईच लई 1, 2, 3, 4 या पसंतीक्रमावर उमेदवार निवड होतील. त्यामुळं काळजीपूर्वक आपण पसंतीक्रम द्या. तसंच इंग्रजी माध्यमाच्या मुलाचं पण तसंच आहे, कारण उमेदवार कमी आहे तर तुम्ही पसंतीक्रम निवडताना त्या पद्धतीनं निवडा, जेणेकरून तुमच्या आवडीचं त्या ठिकाणी आस्थापना तुम्हाला मिळेल. उगाच काहीतरी वेगळं करून बसू नका. निवड केंद्रीय पद्धतीने होत असल्याने यावर बोललो आपण, प्राधान्यक्रम 2 भागात. यावर बोललो. यावर अजून एकदा डबल बोलतोय. स्वतःच्या जिल्ह्यात एक जागा जरी असेल तर पसंतीक्रम 1 नंबरला द्या, नंतर दुसरा जिल्हा द्या. दुसऱ्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत म्हणून तिथे देऊ नका. आपल्या सोयीच्या जिल्ह्यानुसार पसंती द्या. त्या जिल्ह्यात मेरिटमध्ये बसले, त्या जिल्ह्यामध्ये मेरिटमध्ये नाही बसले तर दुसऱ्या सोयीच्या जिल्ह्यात बसेल. असे करत 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 अगोदर सोयीच्या जिल्ह्यानुसार पसंतीक्रम देत 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 पुढे चला, म्हणजे सगळे आस्थापना देत चला. झडपी पसंती द्या, म्हणजे सगळे पसंती जे काय आहे ते अगोदर झडपी नफा मनपा देत चला. आणि कुठेही जागा जास्त आहेत म्हणून पसंती देऊ नका. सगळ्यात अगोदर तुमचा क्रम हा पसंतीक्रम देतानाचा जिल्हा परिषदचा असला पाहिजे, नंतर नगरपालिकेचा असला पाहिजे किंवा महानगरपालिकेचा असला पाहिजे. आता महानगरपालिकेमध्ये तुम्हाला कंत्राट दिसतात त्या ठिकाणी जागा, आणि तिथे कसं द्यायचं सर असं जर तुमच्या डोक्यात येत असेल तर तिथं महानगरपालिकेचं ठोक मानधन असते. तिथं शिक्षण सेवक कालावधी या गोष्टी म्हणजे तिथे लागू नसतात, ठोक मानधनावर असते. त्यामुळं महानगरपालिकेमध्ये जरी जागा असतील तर तिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार देऊ शकता. पण प्राथमिक स्तरावर तुम्ही फक्त जिल्हा परिषद अगोदर 1 नंबरला पसंतीक्रम देताना विसरू नका. पसंतीक्रम फक्त 1 नंबरच द्या. मग आता हे पसंतीक्रम कसे जनरेट होतील तुम्हाला मित्रांनो, पसंतीक्रम हे तुमचे होतील जनरेट शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रवर्ग शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET विचारात घेऊन पात्र जागा दिसणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमची शैक्षणिक व्यावसायिक आणि प्रवर्गनिहाय TET 1-2 यानुसार तुम्हाला तुमचे जे काही पसंतीक्रम आहेत ते दिसणार आहेत. जागा उपलब्ध विचारात घेऊन जर आपणास उच्च अर्हता पदासाठी अर्ज करायचा असल्यास त्यानुसार प्रथम उच्च अर्हतेचे प्राधान्यक्रम भरावेत. म्हणजे मित्रांनो काय, जर तुम्ही समजा 1 ते 5 ला पात्र आहात, 5 ते 8 ला पात्र आहात आणि 8 ते 12 लाही पात्र आहात, म्हणजे तुम्ही 1 पासून तर 12 पर्यंत पात्र आहात, तर तुमचे मार्क जरी चांगले असतील तर तुम्ही पसंतीक्रम निवडताना हा विषय जो आहे ते 9 ते 12चा अगोदर निवडा. म्हणजे वरून निवडत खाली या, नंतर मग 6 ते 8ला निवडा, नंतर मग 1 ते 5ला निवडा. जेणेकरून तुमची उच्च पात्रता जी आहे, कमी मार्क्स असून किंवा जास्त मार्क्स असून, तुमची जी निवड होणारी होती वरच्या लेवलला कमी म्हणजे जर तुम्ही पसंतीक्रम जर अगोदर 9 ते 12ला पात्र असून तुमचे मार्क चांगले आहेत, तुम्ही 1 ते 5ला जर अगोदर गृहीत धरून पसंतीक्रम दिला तर तुमची निवड 1 ते 5ला होईल. तुमची निवड 9 ते 12ला होणारी होती, मात्र तुमची त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही, कारण तुम्ही अगोदर पसंतीक्रम कुठले देता यावर डिपेंड करते. म्हणून उच्चतम पात्रतापासून निश्चितम पात्रतापर्यंत असेंडिंग डिसेंडिंग ज्याला म्हणतो ना आपण, वरून खाली या. आलं का लक्षात? म्हणजे उच्च पात्रता 9 ते 12ला तुम्ही पात्र आहात ना, तिथले अगोदर द्या, तुम्ही झडपीचेच द्या. कारण तुमचे चांगले मार्क असेल तर तुमची निवड ही कनिष्ठ महाविद्यालय वरी निवड होईल. जसं की उच्चतम शैक्षणिक पात्रतेनुसार निवड
निवडीसाठी उचित राहाल. जर की उदाहरणांमध्ये जर उमेदवार MSc, MA, MCom, DEd, BEd व TET पात्र असेल त्यास 1 ते 12 पर्यंतच्या सर्व जागा उपलब्ध राहू शकतील. अशा वेळी उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरताना जर उमेदवाराने 1 ते 5 या गटात प्रथम प्राधान्यक्रम दिल्यास व त्यानंतर उच्च माध्यमिक व माध्यमिक गटासाठी प्राधान्यक्रम दिला तर 1 ते 5 गटासाठी जागा उपलब्ध असल्यास प्रथम निवडीसाठी दिल्यामुळे त्याची त्या ठिकाणी निवड होऊ शकते आणि उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक गटासाठी जागा उपलब्ध प्राधान्यक्रम नंतरचा दिल्यामुळे निवड होऊ शकणार नाही. मित्रांनो, प्राधान्यक्रम भरण्याच्या अधिक तपशिलासाठी ह्या गोष्टी कराव्यात. ज्या पद्धतीनं हे सर्वसाधारण सूचना पूर्वीची होती, नंतर मग त्यामुळं मित्रांनो पात्रता खूप महत्त्वाची आहे तुमची. तुम्ही कुठं पात्र होताय त्या लेवलवरनं तुम्ही द्या. निवडीसाठी प्राधान्यक्रम कसे विचारात घेतात तर उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार टेट उमेदवारांची परीक्षेतील गुण, शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, प्रवर्ग या बाबीचा विचार करून टेट परीक्षेतील मेरिटनुसार उमेदवारांनी दिलेला प्राधान्यक्रम व ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल तो प्राधान्यक्रम निवडीसाठी विचारात घेतला जाईल. त्याच्यानंतर जर तुम्ही प्राधान्यक्रम विचारात म्हणजे दिला तरी तो घेतला जाणार नाही विचारात. म्हणजे मित्रांनो प्राधान्यक्रम किती महत्त्वाचा असते यावरून तुम्हाला या बाबीची कल्पना येईल. आता प्राधान्यक्रम कसे द्यायचे, कुठे कसे निवडायचे तर मित्रांनो तुमच्या पवित्र पोर्टलवर जे काही ऑफिशियल साईट आहे आपली पवित्र पोर्टलची त्यावर टेट IDचा पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून त्या ठिकाणी प्रेफरन्स हा टॅब जनरेट करायचा. म्हणजे तिथे दिसेल तुम्हाला, त्यावर गेलात की तुम्हाला प्रेफरन्स हे विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू असे दिसतील. त्यानंतर मग असाइन प्रेफरन्सवर गेलात की पात्रतेनुसार पसंतीक्रम येतील, त्याची प्रिंट काढून. आता मित्रांनो हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात अगोदर पसंतीक्रम देताना काय करायचं, टॅबवर गेलात तुम्ही, सगळ्यात अगोदर तुम्ही पूर्ण तुम्हाला पसंतीक्रम तुम्हाला पात्रतेनुसार जेवढे येतील तेवढे पसंतीक्रमाची प्रिंट काढून घ्यायची. रफ मॅटर ज्याला म्हणू आपण, प्रिंट काढायची. प्रिंट काढल्या उगं गेलो कॅफेवर बसलो आणि पसंतीक्रम देत उगं 1 2 3 4 असे आकडे टाकले, असं नका करू. पसंतीक्रम एवढे महत्त्वाचे असतात जेवढा तुमचा निकाल महत्त्वाचा होता, जेवढी परीक्षा महत्त्वाची होती. त्यामुळे केसरकर साहेब उगाच म्हणत नव्हते माध्यमाच्या समोर येऊन याची काळजी घ्या. खरंच प्रेफरन्स खूप किचकट असतात आणि सगळ्यांना विनंती आहे जो काही कालावधी दिला जाईल तुम्हाला पसंतीक्रम देण्याचा त्याच कालावधीमध्ये पसंतीक्रम द्यायचे. तुम्हाला किती अडचणी येऊ द्या, माझ्या संपर्कात राहा. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं जेवढं प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करतो, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करतो. पण पसंतीक्रमासाठी तुम्ही वेळेवरच पसंतीक्रम द्या, मुदतवाढ मागवू नका. कारण या पसंतीक्रम खूप महत्त्वाचे असतात. मुदतवाढ जर गेली ना तर तुमची निवड यादीला आचारसंहिता लागू शकते. मग आता पसंतीक्रम मित्रांनो अगोदर रफ घ्यायचा, पूर्ण PDF काढून घ्यायची पसंतीक्रमाची आपल्याला जेवढे जनरेट झाले ते. समोर एक बॉक्स असतो, तक्ते असतात, जसं नवोदयची परीक्षा देतो ना 1 2 3 नंबर टाकायचो. अगदी त्या पद्धतीनं आपापल्या जाहिराती बघायच्या, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पसंतीक्रम 1 2 3 असे कच्चा पेन्सिलनं म्हणा, पेननं म्हणा, रफ मॅटर तयार करून घ्यायचा. नंतर मग पसंतीक्रम देण्यासाठी जो काही रफ मटेरियल आहे आपलं ते घेऊन परत जायचं. एका स्ट्रोकमध्ये पसंतीक्रम कोणीच द्यायचं नाही. अगोदर जनरेट करायचं, 1 दिवस घ्यायचा, कच्चा मॅटर तयार करायचा, नंतरच जायचं पसंतीक्रम भरायला. मग त्याच्यानंतर भरायला म्हणजे सेव्ह करायला, लॉक करायला. अगोदर घरी भरून घ्यायचं, नंतर जायचं कॅफेला किंवा जे काही तुम्हाला जसं वाटेल तसं. मोबाईलवर तर तुम्ही भरू नका, लॅपटॉपवर वगैरे जसं तुम्हाला उचित आहे तसं. त्याच्यानंतर मग ते पसंतीक्रम जाऊन घेऊन रफ मॅटर तिथे जायचा. गेलात, लॉग इन केलात की तिथे पसंतीक्रम जसं तुम्ही रफ मॅटर भरलात अगदी त्या पद्धतीनं 1 2 3 च्या पद्धतीनं तुम्हाला सोयीस्कर होते पसंतीक्रम देण्याचे. जसं की अगोदर सूचना दिली त्या पद्धतीनं भरायचे. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी तुमचे पसंतीक्रम सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह झालेत की नाही त्याच्यामध्ये चेकआउट करण्यासाठी तिथं अजून तुम्हाला ऑप्शन दिसतील. ते तुम्हाला ऑप्शन अजून त्या ठिकाणी निवडायचे असतात. जर पुन्हा बघायचे असतील, सीन करायचे असतील तर तिथं ऑप्शन असेल तुम्हाला ते बघायचं. त्याच्यानंतर मग प्रेफरन्स तुम्हाला सेव्ह करायचे. जर सेव्ह केल्याच्या नंतर जर तुम्हाला व्यवस्थित वाटले तरच ते प्रेफरन्स लॉक करायचे. लॉक केल्याच्या नंतर प्रेफरन्सला तुम्ही काही करू शकत नाही मित्रांनो, एवढी काळजी घ्यायची. तरीही एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला वाटते की बाबा प्रेफरन्स माझे लॉक केलेले चुकले, काही प्रॉब्लेम झाला तर या ठिकाणी
तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता, तर लॉक केलेले डिलीट करतात का? हो, डिलीट करता पण येतात, असं काय नाही. पसंतीक्रम भरणं म्हणजे मित्रांनो उमेदवारी अर्ज भरण्यासारखं आहे निवडणूक आयोगाचा. त्यामुळं पसंतीक्रम भरताना ना लय काळजी घ्यायची. कदाचित यावेळेस पोर्टलवर तसं दिल्या जाऊ शकते सूचना बी. उमेदवाराच्या पवित्र प्रणालीमध्ये खालील अडचणी सोडवण्यासाठी, अर्थात जे काही अडचणी येतील ते पवित्र पोर्टल मदत कक्ष प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता दिसेल. कारण तुमच्या अडचणी सोडण्यासाठी तिथे समक्ष अधिकारी ईओ किंवा DYD ऑफिसलाच त्या ठिकाणी देऊ शकत मदत कक्ष, कारण जिल्ह्यावर येणार नाहीत. जर तर येऊ बी शकतात. जर तुम्ही अर्ज स्वप्रमाणित आहे परंतु लॉग इन होत नाही, म्हणजे तुमचा अर्ज सेल्फ सर्टिफाय केला आहे, लॉग इन होत नाही, काय समस्या आहे, यासाठी तुम्हाला संबंधित जे काही तिथे दिल्या जाईल DYD ऑफिस किंवा ईओकडे जायचं, तर त्या गोष्टी करायच्या आहेत. स्वप्रमाणित अर्ज आहे म्हणजे सेल्फ सर्टिफाय आहे असताना तुम्हाला पसंतीक्रम जनरेटर झालं नाहीत, हे 2 अडचणी असतील तर तुम्ही संबंधित ईओकडे, म्हणजे विशेष त्यांना ते ॲक्सेस दिल्या जाते, किंवा DYD ऑफिसमध्ये मदत कक्ष असते पवित्र पोर्टल, तिथे जायचं. उमेदवारांना आलेले प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करायचे असतील तर पूर्वी डाउनलोड केलेले मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय हे दोन्ही प्राधान्यक्रम डिलीट करून हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमधील माहिती सेव्ह करून पुन्हा जनरेट करावेत. त्याशिवाय नवीन प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत. म्हणजे तुम्ही अगोदर केला जनरेट, नंतर तुम्हाला चुका आल्या, चुकलंय असं वाटलं, पुन्हा तुम्हाला नव्यानं जनरेट करायचे आहेत तर ते डिलीट करावं लागतील. अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमधील माहिती सेव्ह करून तरच तुम्हाला नवीन जे काही पसंतीक्रम आहे ते दिसतील. आणि ते नवीन पसंतीक्रम जे आहेत ते कशा पद्धतीने भरायचे ते तुम्हाला सांगितले. रफ मॅटर तयार करायचं. रफ मॅटर तयार केल्याच्या नंतरच ड्राफ्ट तयार करून घेऊनच तुम्ही ते पसंतीक्रम भरायला जायचं. अदरवाईज तुम्ही पसंतीक्रम भरायला उठलं की तोंडवरी करून जायचं नाही. जर तुम्ही उठून तोंडवरी करून जर पसंतीक्रम द्यायला गेलात तर तुमच्या मित्रांनो त्या ठिकाणी शिक्षक होण्याची जी काही निष्काळजी आहे ती खूप उच्च लेवलची असेल. त्यामुळे तुमच्या चुका होतील मित्रांनो. पसंतीक्रमामुळे तुमची टाळाटाळ होईल. त्यामुळे थोडासा वेळ घ्या. किती वेळ घ्या? प्रिंट काढा, 1-2 दिवस वेळ घ्या, त्याच्यानंतरच पसंतीक्रम द्यायला जा. अर्थात मुदतवाढ पाहिजे म्हणून तुम्ही वेळ घेऊ नका. जी काही विहित मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्येच तुम्ही तुमचे पसंतीक्रम द्यायचे आहेत. तर हे झालं मित्रांनो पसंतीक्रम कसे द्यायचे या अनुषंगानं पूर्ण डिटेल्स. आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या पसंतीक्रम देताना तर मी तुमच्या कायम संपर्कात असेल. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, किंवा मी तसे लाईव्ह सेशन बी घेईल, किंवा टेलिग्रामला तुमची मीटिंग पण घेऊन तुम्हाला त्या गोष्टी सांगेल. पण मात्र मित्रांनो पसंतीक्रम देताना एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला ज्या जिल्ह्यात जायचं नाही त्या जिल्ह्यात जाऊच नका, किंवा त्या जिल्ह्यातली पसंतीक्रम देऊच नका. तुम्हाला मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह जर मुलाखतीच्या पसंतीक्रम द्यायचेच नसतील तर तिथले देऊ नका, कारण तुमच्यामुळे दुसरं कोणाला ते पसंतीक्रम येतील. किंवा तुमच्याकडे जॉब आहे आणि तुम्ही उगाच अशी परीक्षा दिलेली आहे आणि तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेले आहेत, उगं जाऊन पसंतीक्रम द्यावं कुठल्या जिल्ह्यात निवड होते की, म्हणजे समाजामध्ये सांगता येते ना, मै येऊ किया वय किया, माझ्या आयुष्यामध्ये हे नोकरी मिळवली, ते मिळवली, ते घेतली, हे सोडली, हे सोडली, हे सोडली. हे असलं काही करायचं असेल मित्रांनो तर प्लीज थोडंसं भान राखा. तुमच्यामुळे एखाद्याला जॉब मिळू शकते, होईल तुमचं समाज माध्यमामध्ये कौतुक, पण कुठेतरी या गोष्टीला पण थोडंसं विचार करा. अशा पसंतीक्रम देऊन तुम्ही एक जागा गोठवू नका. चला मित्रांनो या ठिकाणी आता थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील याच्यापेक्षा व्यतिरिक्त तर मी नक्की तुम्ही मला कमेंट्स करा. तुमचे सगळे तुमच्या पात्रतेनुसारच पसंतीक्रम येतील. तुम्हाला 0 मार्क असले तरी तुम्हाला जेवढे पसंतीक्रम याचे तेवढे जनरेट होतील. ही खरी म्हणजे हे वस्तुस्थिती आहे. असं नाही की पसंतीक्रम आलेत म्हणजे हे तुमची नोकरी आहे, अशातलाही भाग नाही. ते मेरिटनुसार गुणवत्तेनुसार निवड होते मित्रांनो, टेटच्या गुणानुसार. येणाऱ्या काळामध्ये अजून दुसरा व्हिडिओ मी खाजगी संस्थेच्या अनुषंगानं बनवतो, कसं द्यायचं पसंतीक्रम काय नाही ते सविस्तर सांगतो. आता इथे थांबतो मित्रांनो. आता जाऊ दे, पसंतीक्रमाच्या संदर्भातच व्हिडिओ बनायचा होता त्यामुळं थांबतो, सांगतोच. नाही तर मग लवकरच तुम्हाला पवित्र पोर्टलला सूचना दिसतील, जाहिराती दिसतील, आणि पात्रतेच्या संदर्भामध्ये जे काही शुद्धीपत्रक आहे ते पण तुम्हाला लवकर दिसेल. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने तुम्ही पसंतीक्रम द्या आणि आपले पसंतीक्रम लॉक करा. कुठलीही अडचण आली तर मला संपर्क करा. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो.